बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील महागाव जवळ असलेल्या रिस्पॉन्सिव्ह कंपनीत आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली। ही आग दुपारी सुमारे 4:45च्या सुमारास उत्पादन सुरू असतानाच लागली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। सदर कंपनीत कार्पेट आणि दोरखंडाचे उत्पादन केले जाते। उत्पादन सुरू असतानाच अचानक लागलेल्या या आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले। परिसरात धुराचे आणि आगीचे मोठमोठे लोळ दिसू लागल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। तातडीने सर्व कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे। दरम्यान बोईसर आणि तारापूर MIDC अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आगीवर अद्याप पूर्ण नियंत्रण मिळवण्यात आले नसले तरी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून विद्युत बिघाड किंवा रासायनिक अभिप्रक्रियेने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे। पोलीस आणि अग्निशमन विभागाने या प्रकरणी तपास सुरू केला आहे। तथापि बोईसर आणि तारापूर औद्योगिक क्षेत्रात अशा आगीच्या आणि रासायनिक दुर्घटनांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत। वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे कामगार आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजना आणि प्रशासनाच्या देखरेखीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। अभी तो आपको ये जो है बहुत बड़ा काम आ रहा है आवाज बंद होना मुश्किल है। अब ये जलना चालू किया अब जलने अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।